वर्ष 2025ची ही शेवटची रात्री सर्व शहर झगमगत होते. आम्ही तरुण तुर्क म्हातारे अर्कची तिकिटे काढली होती. सर्वत्र छान वातावरण होते. या नाटकामधील कलाकारांनी खूप छान काम केले. त्यांना ज्या भूमिका दिल्या होत्या त्या छान बजावल्या गेल्या. पण विनोद करताना तो किती खेचायचा आणि कुठे थांबायचं हे दिग्दर्शन करणाऱ्याला समजले पाहिजे. याची कथा ठीक होती, पण भरपूर गोष्टी न पटणाऱ्या होत्या. त्यातील विनोद अंगावर येत होते. प्रत्येक सीन अगदी थोड्या वेळाचा होता, त्यामुळे सीनला तेवढी मजा येत नव्हती. नेपथ्य पार्श्वगायन छान होते, पण हे नाटक तेवढे रुचले नाही. या नाटकामधील विनोद कमी करून थोडे चांगले डायलॉग टाकले तर खूप मजा आली असती. पण तरी लोक हसत होते. ज्यांना उच्च दर्जाचे विनोद लागतात त्यांना हे नाटक जरा बोरिंग होते. मी काय म्हणते, तुम्ही एकदा हे नाटक बघा. तुमचे मत तुम्ही ठरवा. हे नाटक कुठे लागणार आहे त्याचा न्यूजपेपरमध्ये फोटो आला आहे. जरा पॉज करून परत वाचा. त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन थोडं खानपान केलं आणि 31st नाईट सेलिब्रेट केली. रात्री 12 वाजता एकमेकांना विश करून आम्ही घरी गेलो. रात्री एवढ्या लेट आम्ही जेवत नाही, पण 31st लोक बाहेर कसे सेलिब्रेट करतात ते बघून खूप मजा आली. सगळी हॉटेल्स, सगळी दुकाने, सगळीकडे लाईटिंग केले होते, फुगे लावले होते. हॉटेलमधील वेटरही खूप तत्पर होते, कारण खूप गर्दी होती. कस्टमरची वेटिंगची लाईन होती, पण तरीही न चिडता न वैतागता सर्वजण तत्पर सेवा देत. अशी आम्ही 2025ची शेवटची रात्र सेलिब्रेट केली.